हॅलो एव्हरीवन. सो आज बनत आहे कोळंबी आणि बांगडा स्पेशल. सो हा जो कोळंबी आणि बांगडा आहे तो आणला आहे बिलापूरवरून. सो बिलापूरला एक जवळच दिवाळे गावामध्ये एक मार्केट आहे, फिश मार्केट. सो तिथून आज आणलेला आहे. तिथे तुम्ही बघाल तर फ्रेश असं फिश तुम्हाला मिळतं. आणि तुम्ही पनवेललाही आहे, पनवेलवरूनही आम्ही मच्छी घेतो, पण तिथे थोडं वजनात वगैरे खूप मारलं जातं, त्यामुळे आम्ही हे ह्यावेळी बेलापूरवरून आणलेलं. तर खूप फ्रेश अशी फिश आम्हाला मिळाली. ही आहे कोळंबी. ही रेड कलरची कोळंबी आहे, थोडी वेगळी कोळंबी आहे. यामध्ये थोडं हिला जास्त साफ करावी लागते. सो हिला आम्ही पूर्ण साफ केली आणि तिचा मसाला काढून घेतला. कोळंबीसाठी मसाल्यामध्ये टोमॅटो, कांदा चांगला फ्राय करून घेतला, त्यामध्ये अद्रक लसूण टाकलं. अशा प्रकारे मसाला काढून त्यामध्ये मी हा मसाला चांगला असा तेलामध्ये भाजून घेतला. सो तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट टाकलं, काश्मीरी लाल टाकलं आहे आणि जो आपलं टोमॅटोची पेस्ट केलेली ते असं करून हा मसाला घेतलेला आहे. आणि ती कोळंबी मी चांगली धुवून घेतली आहे 2 ते 3 पाण्यातून. आणि धुतल्यानंतर त्याला हळद मीठ असं लावून घेतलं आहे. कोकम मी थोडं भिजवून ठेवलेलं पाण्यामध्ये, तो कोकमचं पाणीही मी यामध्ये ॲड केलेलं आहे. सो हा मसाला इथे रेडी झालेला आहे. तोपर्यंत मी बांगडा जो होता, बांगडा हा पूर्ण अख्खाच्या अख्खा ठेवलेला आहे, फक्त थोडे कट मारले आहेत. बांगड्याला मसाला लावून त्याला मस्त असं छान फ्राय करून घेतलं आहे. सो बांगडा मोस्टली आम्ही सुकाच करून घेतो. अशा प्रकारे आमची आज डिश रेडी झाली. बाय बाय.